इतिहासात पहिल्यांदाच मुंबईतल्या लालबागच्या राजाचं विसर्जन दुसरा दिवस लोटल्यानंतर सुद्धा झालं नाहीये। नेमकं काय घडलं, कोणत्या कारणामुळे बाप्पाचं विसर्जन होऊ शकलेलं नाहीये आणि रात्री 10:30 पर्यंत विसर्जन का लांबणीवर गेलंय, पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। लालबागच्या राजाच्या मूर्तीचं विसर्जन रात्री 10:30 नंतर पार पडणार आहे। कारण समुद्रातल्या भरतीमुळे सकाळी विसर्जन होऊ शकलं नाही। मोठ्या लाटा समुद्रात उसळत असल्यामुळे तराफ्यात मूर्ती चढवताच आली नाही। शिवाय यावेळी स्वयंचलित तराफा विसर्जनासाठी वापरला गेला। मात्र लाटांबरोबरच तराफ्याची उंची जास्त असल्यानं सुद्धा अडचणी आल्याचं बोललं गेलं। तब्बल 9 तासांच्या मेहनतीनंतर नव्या तराफ्यावर लालबागच्या राजाच्या मूर्तीला चढवण्यात यश आलं। याआधी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी पारंपरिक तराफा वापरला जायचा। त्यात तराफ्याला कोळी बांधवांच्या 2 बोटी खोल समुद्रात न्यायच्या आणि त्यानंतर विसर्जन व्हायचं। मात्र यावेळी मोटर असलेला स्वयंचलित तराफा विसर्जनासाठी आणला गेला। त्यात भरतीची वेळ आल्यामुळे मूर्ती चढवताना बाप्पाची आणि तराफ्याची उंची याचा समतोल साधला जात नव्हता। लाटांमुळे तराफा हेलकावे खात होता। लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अत्याधुनिक तराफा बनवण्यात आला। नव्या तराफ्याला कुठल्याही बोटीच्या साह्याची गरज नसते। कॅप्टनच्या नियंत्रणाखाली हा तराफा समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन आगेकूच करतो। गुजरातमध्ये हा विशेष तराफा तयार करण्यात आला। या तराफ्यावर 360 अंशात पाण्याचे फवारे उडवणारे स्प्रिंकलर्स सुद्धा बसवण्यात आले। पाठीमागच्या बाजूला पाहतोय आपण लालबागच्या राजाची मूर्ती आता त्या नव्या तराफ्यावरती चढवण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये आरती झाल्यानंतर या बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे। मात्र जुना तराफा जो आहे तो सुद्धा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यामध्ये पाहायला मिळतो आहे। मी पुन्हा एकदा त्या तराफ्याची दृश्य दाखवतो जो गेल्या वर्षी विसर्जनासाठी वापरलेला होता आणि आता तो भलेही वापरत नाहीये। मात्र मुंबईच्या समुद्र किनाऱ्यामध्ये तो तराफा आता आपल्याला पाहायला मिळतोय। आज लालबागच्या राजाचं जे विसर्जन लांबलेलं आहे त्यावेळेला सुद्धा तराफ्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात आणि हाच तो तराफा आहे ज्या तराफ्यावरून गेल्या वर्षीचं विसर्जन झालेलं होतं। त्याचबरोबर मागच्या अनेक वर्षांचं विसर्जन सुद्धा झालेलं होतं। मात्र अशी अडचण जुन्या तराफ्यावरून कधीही निर्माण झाली नव्हती असं सुद्धा कोळी बांधवांचं म्हणणं आहे। अनेक सार्वजनिक आणि स्वमंडळांचे फोन होते, अनेक मान्यवरांचे फोन होते की नक्की काय अडचण आहे की कोण मार्ग काढू शकतो। मला एक भाविक इथे मिळाला की तो धावत धावत आला होता आणि माध्यमांच्या बातम्या बघून काय टेक्निकल अडचण असं आहे त्यांना सांगण्यात आलं होतं की काहीतरी तांत्रिक अडचण आहे। तर ते एक इंजिनियर आहे त्यातले मरीन इंजिनियर आणि ते धावत आले होते। मला कामापेक्षा त्यांची आत्मीयता खूप बरी वाटली। ते या ठिकाणी आले की मी काय मदत करू शकतो काय, माझ्या डोळ्यात त्यावेळेला पाणी होतं। आता नेमकं विसर्जन किती वाजता होणार शेवटचं? आता भरती मला वाटतं एक 9:30 ते 10च्या दरम्यान येईल आणि 11 वाजेपर्यंत ते विसर्जन 16 रात्री पार पडेलच। तब्बल 22 तासांची विसर्जन मिरवणूक करत मुंबईकरांचा लाडका बाप्पा लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर सकाळी 7:45 वाजेच्या सुमारास पोहोचला। मिरवणूक वाटेवर प्रचंड गर्दीमुळे उशीरही झाला आणि गिरगाव चौपाटीवर बाप्पा पोहोचेपर्यंत भरती सुरू झाली। टेक्निकल प्रॉब्लेम जो असं झाला आहे, काही सकाळी जो भरतीचा टाईम असतो म्हणजे भरती आणि ओटी त्याच्यामध्ये पाण्याची लेवल आहे ना थोडी खाली वरती झाली, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झालेला आहे। कारण की हा नवीन तराफा आहे, चांगला अत्याधुनिक तराफा बनवला आहे, ह्याच्यावर इंजिन्स आहे। हा स्वतः तराफा आपण चालून घेऊन जाऊ शकतो, म्हणजे म्हणतात ना पाण्यावर त्याच्या मोटर OBM लावले आहे म्हणजे आउटबोट इंजिन, ज्याच्याने तो स्वतः आपण पाण्यावर चालवत जाऊन विसर्जन करू शकतो। थोडंसं सकाळी झाल्यामुळे तराफ्याची हाईट वरती झाली आणि आपल्या गणपतीची हाईट थोडी खाली झाली, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला। मूर्ती तराफ्यावर चढवण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर अखेर भरती ओसरून ओहोटीची वाट पाहण्याशिवाय पर्याय उरला नाही। त्यामुळे आता विसर्जनाचा निर्णय रात्री 10:30 नंतर घेण्यात आलाय। तोपर्यंत ओहोटीमुळे बऱ्यापैकी समुद्राचं पाणी उतरलं असण्याचा अंदाज आहे।
कृष्णा सोनारवाडकरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.